नमस्कार माझ्या प्रिय सखींनो, कशी आहात? मजेत ना? मी रीता भालेराव तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे। आज आपण बनवूया ड्राय चना मसाला आणि मला खात्री आहे की तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल। मग चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आधी आपण काय करूया, आपले चणे छान मऊसर शिजून घेऊया। आपण काय करूया, याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ चवीप्रमाणे, तुम्हाला कमी जास्त कसं लागतं तुम्ही त्याप्रमाणे घेऊ शकता। आपण चणे शिजायला ठेवले आहे। आधी काय करूया, आपण उकळ येताना जेव्हा तो फेस येईल ना, तो वरती काढून घेऊया। आधी आपण अशा प्रकारे सगळा फेस काढून घ्यायचा आहे आपल्याला। आपला फेसही काढून झालेला आहे। आता आपण चणे हे शिजवत ठेवलेले आहे, याला किमान 5 ते 6 शिट्ट्या आपण आता घेऊन मऊसर चणे आधी शिजून घेऊया। आपले चणे आता छान शिजून झाले आहेत, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशी मऊसर शिजून घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपण चना मसाला बनवायला सुरुवात करूया। आता आपण काय करूया, हलकसं वाटण तयार करून घेऊया। मी अर्धा वाटी हा खोबऱ्याचा किस घेतला आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंची आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसणाच्या कड्या। आपण काय करूया, आधी याचं वाटण तयार करून घेऊया। या खोबऱ्याला भाजण्याची गरज नाही, आपण याचं कच्चंच वाटण काढूया। आपलं वाटण तयार आहे। मी वाटण तयार करताना त्यात अर्धा कप पाणी घातलं होतं, इझिली ते वाटले जावं म्हणून तुम्हीही अर्धा कप पाणी घालून नक्की वाटा। आपल्याला हा मसाला थोडा ओलसर हवा आहे, त्यामुळे तेल आपण तापत ठेवलं होतं, तेल तापलं आहे। आता आपण काय करूया, अर्धा टीस्पून जिरे, 2 मोठे कांदे जे मी चॉपरने आधी चॉप करून घेतले होते, आता याला छान फ्राय करून घेऊया। कांदे जितके बारीक असतील ना तितके छान आहे, आणि चॉपरने हे अगदी बारीक होतात। कांदे हे आपल्याला छान ब्राऊन भाजून घ्यायचे आहे, ज्याच्याने त्याचा कच्चापणा लागणार नाही। आपले कांदे छान लालसर भाजले गेले व त्याचा कच्चापणाही गेला। आता आपण काय करूया, यात जे आपण खोबऱ्याचं वाटण बनवलंय ना ते ॲड करूया। त्याला पण छान थोडंसं भाजू देऊया। आपल्या खोबऱ्याला तेल सुटलं ना, मग आपलं खोबरं हे भाजलं गेलंय असं समजून घ्यायचं। आपला खोबऱ्याचा मसाला छान करपला गेला आहे व तेलही सुटलं आहे। आता आपण काय करूया, यात अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून चटणी पावडर, थोडीशी हळद, अर्धा टीस्पून कांदा लसूण मसाला। आपण यांनाही छान भाजून घेऊया। खोबऱ्यामुळे मसाल्याला खूप छान सुगंध आलेला आहे। आता आपण काय करूया, यात 1 टोमॅटो ॲड करूया।
हे छान मिक्स करून घ्या। टमाट्यामुळे मसाल्याला पाणी हे हलकंसं येईल, त्यामुळे मसालाही शिजून जाईल। आपण यातले टमॅटो थोडे हलकेसे मॅश करून घेऊया। आता आपण काय करूया, 5 मिनिटं या मसाल्याला जरा कलसू देऊया। आपला मसाला हा कलसत आहे तोवर त्यात थोडीशी कसुरी मेथी ही क्रश करून टाकूया। आता आपण काय करूया, आपले चणे ॲड करूया। हे अजूनही गरम असल्यामुळे मी पकडणे याला धरले आहे। तुम्हीही गरम भांडे धरणार नका, सामावून गरम भांड्याचं काहीतरी पकडणे किंवा कपड्याने धरून वापर करायचा। मी चणे शिजवलं, पाणी वेस्ट न करता त्याचाही उपयोग करून घेतला आहे। आता राहिलेलं थोडंसंच येते, त्यातच आपण चणे हे पूर्ण अजून एकदा वाफून घेऊया। चण्यांना उकळी यायला लागली आहे, तोवर आपण काय करूया, यात एक मॅगी मसाल्याचं पॅकेट नक्की टाकून बघा, चण्याला खूप छान चव येते। आणि हो, मीठ मी हे चणे शिजवतानाच टाकलं होतं, त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर आता नाही करायचा आहे। आता आपण 10 ते 15 मिनिटं याला मंद आचेवर शिजू देऊया। आपला चना मसाला हा आता तयार आहे। आता आपण याचा आस्वाद घेऊया।